वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने सर्वक्लेशनाशाय योगिताय नमो नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानररूपमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। आपण काल आख्यानाचा आणि अभंगाचा देखील अर्धा भाग आपण बघितलेला आहे. आज आपण पुढे याला सुरुवात करणार आहोत. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपण रामकृष्ण हरी सुरुवात करणार आहोत. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय राम रामकृष्ण
काय होणार आहे साठवल्याने हरी आणि हरी साठवण्यासाठी काय काय करावं लागणार आहे याच्याबद्दल आपण काल बघितलेलं आहे. नामस्मरण त्याच्याचा महत्त्वाचा भाग सांगितला होता. कलियुगामध्ये तुम्हाला तरुण जायचं असेल तर नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. मग हे नामस्मरण आता गंमत अशी आहे की काल आपण बघितलं की अनंत युगांपासून तुकोबाराय ही भक्ती करत आलेले आहेत आणि म्हणून या देहामध्ये आल्यानंतर त्यांना सदैव वैकुंठ प्राप्त झालेला आहे. मग हे अशी गती मिळण्यासाठी काय नक्की करायचं आहे? चला, आपले आता कितीतरी जन्म यज्ञात झालेली आहे. आता आपण काय करायला हवं? आता आपण जसं की नामस्मरण अत्यंत महत्त्वाचं आहे. मग नुसतं आपल्यापुरती बघायचं आहे का? माझा जन्म पार झाला बस झालं, मी माझी भक्ती माझं हे झालं.
बऱ्याचदा असं होतं की भगवद्गीता वाचायला घ्यायची आहे किंवा ज्ञानेश्वरी वाचायला घ्यायची आहे, तुकारामांची गाथा वाचायला घ्यायची आहे, दासबोध वाचायला घ्यायचं आहे. तरुणपणामध्ये हे काय आपलं वय आहे का? अरे काय सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये, काय सांगितलंय दासबोधामध्ये, काय सांगितलंय भगवद्गीतेमध्ये, कसं जगायचंय हे सांगितलंय. आणि सगळं जगून झाल्यानंतर ते वाचण्यात काय अर्थ आहे? वयाच्या 50 नंतर आम्ही डबडब करायला लागतो आणि मग देव सांगतो आपण असं वागायचं असतं बरं का. अरे रे रे रे, 50 वर्ष तर अशीच वाया गेली आहे. मग हे कोणाला सांगायची गरज आहे? आज आम्ही नवीन जी न्यू एज्युकेशन पॉलिसी आज भारत सरकार राबवत आहे, नवीन शिक्षण प्रणाली जी आहे त्याच्यामध्ये मुलांना गीतेचे अध्याय आहेत. भारतीय ज्ञान प्रणाली, मी स्वतः विषय शिकवते कॉलेजमध्ये. भारतीय ज्ञान प्रणाली, इंडियन नॉलेज सिस्टम काय आहे, वेद काय आहे, पुराण काय आहे, उपनिषद काय आहे, तुमचं पंचांग काय आहे, जाऊ द्या रे बाकीचं, पंचांग काय आहे. आज किती मुलांना माहिती आहे की पंचांग काय आहे म्हणून? उद्यापासून आपण गुढीपाडव्याचं आपण नवीन पंचांग आणतो. पण खरं सांगा, किती जण नुसतं पंचांग आणून आपण पूजा करतो, आपलं शास्त्र आहे म्हणून किती जण आपण वाचतो? हे पुढच्या पिढीपर्यंत गेलं पाहिजे, हे संक्रमण पुढच्या पिढीमध्ये झालं पाहिजे, तेव्हा हे जपलं जाणार आहे. नाही तर इतर लोक आपल्यावरती घात घालून बसलेले आहेत बरं का. आपण रोज टीव्हीवरती बातम्या बघतो आहोत, रोज बघतो आहोत. छोटी छोटी मुलं त्यांच्या शाळांमध्ये जातात आणि तिथून शिकून बाहेर येऊन ते तुम्हाला ऐकवतात आमच्या धर्मामध्ये काय येते. आपल्या मोठ्या मुलांना सांगता येतो, आपण म्हणतो बाळा रे तुझा अभ्यास आहे ना, तू अभ्यास कर ना, तू पूजेला नाही बसलास तरी चालेल. बाबा रे तुझा अभ्यास आहे ना, तू तेच कर ना, या इथे यज्ञाला मी चालले, तू नाही आलास तरी चालेल. का नाही यायचं नाही? का आपण हे सांगत नाही? अरे अभ्यासामध्ये 4 मार्क कमी पडले ना, मला सांगा तुमच्यापैकी सगळ्यांना कोणाला आज कोणी विचारतं का तुम्हाला 10वी मध्ये किती % मार्क होते? बरं जाऊ द्या, तुम्ही मला तरी विचारायला का की तुमच्याकडे नाही, तुम्ही एवढं सगळं सांगताय ना, सांगा तुम्हाला 10वीत किती मार्क होते बरं. आयुष्यात खरंच महत्वाचं आहे का ते? मार्कवादी चालू आहोत आपण, मार्कवादी. आणि या मार्कवादी होण्याच्या या सगळ्या उंदीराची जी स्पर्धा आहे, याला इंग्लिशमध्ये रॅट रेस म्हटलेलं आहे, या रेसमध्ये आपण आपल्या मुलांना टाकलेलं आहे. आणि ते धावतायत. त्यांना एकच माहिती, आयुष्यामध्ये सक्सेस म्हणजे काय, यशस्वीता म्हणजे काय, त्यांना एकच माहिती आहे, मला 2 लाख रुपये पगार असला पाहिजे महिन्याला, माझ्याकडे छान अलिशान गाडी असली पाहिजे, माझ्याकडे छान माझा मोठा बंगला असला पाहिजे, त्या बंगल्यामध्ये नोकर चाकर असले पाहिजे, माझ्या मुलांना स्वतंत्र रूम असले पाहिजे. त्यांना जे वाटेल ते त्यांनी तोंडातून शब्द काढला की त्यांना ते मिळालं पाहिजे. हे माझं कर्तव्य हे ना. अहो मोठे जाऊन ते पोरं म्हणतात तुम्ही काय नवीन काय केलं, आम्हाला जन्माला घातलं, तुमचं कर्तव्य होतं ते. कितीतरी केसेस आपण अशा बघतो आहोत. तुम्ही मोठं केलं, काय विशेष केलं? मग हे देण्याची गरज आहे की संस्कार देण्याची गरज आहे? हे संस्कार कुठून रुजणार आहेत? आपल्या संध्याकाळच्या शुभंकरोतीतून रुजणार आहे. म्हणत होतो ना आपण सगळेजण, आपल्या लहानपणी शुभंकरोती कल्याण दिवा लावला की पहिले जण, अजूनही आपण सगळेजण दिवा लावतो आणि आपण सगळेजण अजूनही शुभंकरोती म्हणतो. मारुती स्तोत्र आहे, रामरक्षा आहे, आपल्या घरामध्ये म्हटलीच केली पाहिजे. का नाही?
माझं म्हणणं असं आहे, मुलांना हे जे तू बाबा याच्यामध्ये 100 मार्क मिळव, त्याच्यापेक्षा त्याला हे सांगितलं गेलं पाहिजे, बाबा रे रोजचे तुझे 15 मिनिटं मला दे, फक्त 15 मिनिटं. आणि मला नाही वाटत की 15 मिनिटामध्ये तो इतका अभ्यास करेल की तू डायरेक्ट कलेक्टरच होणार आहे म्हणून. नाही होत. ही 15 मिनिटं तो त्या याच्यामध्ये रील बघण्यात घालवतो. मग त्याच्याकडे सांगायचे तुझी ती 15 मिनिटाचं ती मला दे आणि बस इथे माझ्या बरोबर. म्हणजे आज म्हणायची सवय लावली तर बघा आपल्या कितीतरी लहानपणीच्या सवयी अशा असतात की आपण ते अपसूट करतो, आपल्यालाही कळत नाही की आपण कधी करतो ते. त्या लहानपणीच्या सवयी असतात, आपोआप करायला लागतो आपण. हे तिथून रुजवायचं आहे जे आपण कालच्या आख्यानामध्ये बघतो आहोत, बरोबर आहे. हे तिथून येत आहे आणि मग इथून जी रुजवात होते ना तेव्हा ती भक्ती मग अनेक जन्मांपर्यंत ती पुढे पुढे जात असते. बघा बरेच मुलं आपल्याला दिसतात, आपण ते कार्यक्रमामध्ये वगैरे बघतो, ती छोटी छोटी मुलं किती विलया गातात. कुठून येतं हे सगळं? कुठून येतं? शिकून येतात ते मागच्या जन्मीचं संचित असतं. मागच्या जन्मीचं संचित असतं की तिथपर्यंत त्यांची तयारी झालेली असते आणि मग ते या जन्मामध्ये तिथून पुढे जात असतात. मग आपल्याला जर या जन्मामध्ये आपण इथपर्यंत नेऊन ठेवायचं आपल्याला की पुढच्या जन्मामध्ये निदान आपल्याला पहिल्यापासून सुरुवात नाही करावी लागणार. म्हणून नामस्मरण. आणि हे नामस्मरण असंच असंच असं जर होत राहिलं तरच आपण करून जाणार आहोत आणि तरच आपल्या हृदयाच्या मंदिरामध्ये हरी येणार आहे. तुम्हाला वाटलं असेल कुठे बाई उपदेश करताना गेल्या विसरून या हरी आले, हरीच्या बद्दल बोलायचं आहे मला. पण हा हरी येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हे करावं लागतं. जसं मी काल म्हटलं की देवाने आपल्या मागे कर्माचं शेपूट लावलेलं आहे. तुम्हाला काही गोष्टी दिलेल्या आहेत पण त्या तुम्हाला साध्य तेव्हाच होणार आहे ज्यावेळेस तुम्ही कर्म करणार आहात. जसं की एखाद्याला आपण शुद्रासन्न वाढलेलं आहे ताटामध्ये, पण ते खाण्याचं कर्म हे त्यालाच करायचं आहे. नाही तर मी पंचपक्वान्न करून सुद्धा उपयोग नाही, तो उपाशीच. मला जर माझ्या पोटामध्ये अन्न जावंसं असं वाटत असेल तर मला ताटातून घास घेणं भाग आहे, तो खाणं भाग आहे, तो चावणं भाग आहे, तो गिळणं भाग आहे. एवढं तर कर्म मला करायलाच पाहिजे. आपल्या संतांनी एवढे पंचपक्वान्न वाढून ठेवलेले आहेत. अगदी श्रीकृष्णापासून सुरुवात केलेली, रामापासून सुरुवात केलेली, युगानुयुग एवढे पंचपक्वान्न आपल्या समोर आहेत. ही भक्तीची पंचपक्वान्न आपल्या पोटामध्ये जाऊ द्या. आपोआप तुमच्या पोटामध्ये जो रस आहे तो भक्तीचा रस, तो रामाचा रस आपल्या सगळ्या अंतःकरणामध्ये स्रवायला लागेल. आणि एकदा अंतःकरणामध्ये हा रस स्रवायला लागला ना की आपोआप मंदिराची तयारी सुरुवात होणार आहे. आणि मग आपल्या हृदयामध्ये सुद्धा हा हरी येणार आहे. हा हरी आला की काय होतं? हरी आला की काय होतं? हरी आला खाता मग कैसी भय चिंता. तुकोबा महाराजांनी बघा त्यांचे एक एक अभंग जो आहे ना तो त्यांच्या आयुष्याशी निगडीत करतात. त्यांनी सगळं त्यांना पहिल्यांदा त्यांच्या मनातून भीती गेलेली आहे, कारण त्यांना माहिती होतं हरी माझ्या हाताशी आहे आता, त्याच्यामुळे मला कसलीही भय चिंता नाहीये. एकदा काय होतं, त्यांची जी पत्नी आहे आवली, ती आवली काय करते, एकदा लक्ष्मीचं व्रत करते. तुकोबा महाराज विचारतात त्यांना, अगं काय करते आवली तुझे? मी ना लक्ष्मीचं व्रत करते. ते म्हणाले तुला कशाची गरज आहे लक्ष्मीची व्रत करायची? अगो असं कसं काय, त्या दुष्काळामध्ये आपल्याकडे असलेलं सगळं धन धान्य सगळं तर तुम्ही वाटून दिलं, सगळंच तर तुम्ही गोरगरिबांमध्ये वाटलं. बरं त्यांच्या जमिनीचे कागदपत्र आपल्याकडे होते ते तुम्ही
नदीमध्ये वाहून दिले की नाही, ज्यांच्या जमिनी ज्याच्या त्यालाच मिळतील म्हणून ते सगळं तुम्ही खर्ची करून टाकलं. आपल्याकडे आता काहीही नाही आहे. मग निदान मला थोडंसं का होईना आपल्या संसाराला हे करायला हातभार लावायला मला काहीतरी तर करावं लागेल. बघूया झाली प्रसन्न लक्ष्मी तर होईल. ते म्हणाले, हे बघ, मला असं वाटतं की आपली भक्ती आहे ना, तर आपल्याला कशाचीही चिंता करायची गरज नाही. माझा घरी बरोबर देणार आहे. तरी सुद्धा ती ऐकत नाही. मग ती व्रत करते. तुकोबांना हे थोडंसं काही पटत नाही, पण ठीक आहे. आता कसं असतं, बालभट्ट स्त्रीभट्ट यांच्या पुढे जाता येत नाही ना. तशा पद्धतीने तुकोबांना हा स्त्रीभट्ट तिचा मान्य केला आणि तिला करू दिली पूजा. काही दिवसांनी खरंच असं होतं की तिला कुठून का होईना पण थोडंसं धन प्राप्त होतं. आणि ते धन मिळाल्यावर ती तुकोबांना म्हटले, बघा तुमचा विठोबा देतो का तुम्हाला काही? माझी बघा लक्ष्मी मातेने मला दिलं केली. आणि मग ती त्याचं थोडंसं काय, थोडेसे कपडे आणते, थोडेसे काही भांडे भुंडे आणते. हे सगळं बघितल्यावर तुकोबांना जरा वाईट वाटतं आणि ते घरातून निघून जातात. आता हिला नेहमीचीच सवय होती हो, जायचे निघायचे, जायचे पंढरीला जाऊन बसायचे. 3-3, 4-4 दिवस कुठल्या गावाला कीर्तनला इकडे आहे. तिला सवय पडली होती. 3 दिवस होऊन जातात, तिला काही वाटत नाही, पंढरीत असतील. त्याच्यानंतर 8 दिवस होऊन जातात, 15 दिवस होतात. मग मात्र तिला चलबिचल व्हायला लागते. कुठे गेली असतील तुकोबा, कुठे गेली असतील? आणि ती मग सैरभैर होते आणि पंढरीला जाते. पंढरीला जाते आणि तिच्या त्या भाषेमध्ये तुम्हाला माहितीच असेल की विठोबाला काय म्हणायचे ते. काय काळ्या, कुठे माझे हे, कुठे गेले? सगळे असे बोल वगैरे लावते, सगळीकडे शोधते, काहीच सापडत नाही. पुन्हा येते आणि ती अंग पाण्याचा त्याग करते की नाही, मला माझे पती जे आहे ते कुठे आहे ते कळलंच पाहिजे. ते सगळं होतं आणि तिला 1-2 ते 3 दिवसांनी विठ्ठल तिला स्वप्नांमध्ये सांगतात की तुकोबा महाराज कुठे आहे, त्या डोंगराचं दर्शन घडवतात. मग ती सकाळी जागी होते आणि काहीही न आवडता ती जी पळत सुटते त्या डोंगराच्या कडे जाते. तिथे जाऊन बघते तर हे आपले मी अगदी जाते आणि त्यांना बदा हलवते. अहो काय हे तुमचं? किती ते विठ्ठल विठ्ठल, तुम्हाला काही शुद्ध आहे की नाही? तुमची बायको आहे घरी, पोरं आहे घरी. मग तुकोबा डोळे उघडतात. अगं तुला कसली चिंता आहे आता? तुझ्यावरती तर लक्ष्मी माता प्रसन्न आहे. अगं लक्ष्मी माता प्रसन्न आहे म्हणजे काय? अगं मिळालेच ना तुला पैसे, तुला धन मिळालंय की नाही? आता तू असं कर, त्या लक्ष्मी मातेचं पूजन करत राहा, तुला धन मिळत राहील. तुला काय करायचं आता कशाची? मग तिचे डोळे खाडकन उघडतात. नाही नाही नाही, मला त्या पैशाची काहीच घेणं देणं नाही. मला तुम्ही हवे आहात, मी कशाला पाहिजे नाही, ते मला काही नको. हे बघ म्हणे, तुला हेच सांगत होतो मी की माझा हरी आहे ना, तो आपल्याला खायची प्यायची ददात आहे ना, नाही ना. मी जिथे जातो तिथे थोडंफार धान्य मिळतं, तेवढ्यात आपलं गुजराण होते आहे. कशासाठी अधिकची हे? तुम्ही म्हणता ते अतिशय मला पटलेलं आहे. आणि असं म्हणून तुकोबा महाराजांना घेऊन ती आवडी तिथे येते. आणि तिथून पुढे मात्र तुम्ही ते चरित्रामध्ये वाचलं असेल की ती कधीही त्यांच्या मागे पुन्हा असा भूषा लावत नाही. तेव्हा तुकोबांना हे कळलं होतं की आपल्या पाठीशी हरी असेल, आपल्या जवळ हरी असेल तर आपल्याला कशाचीही चिंता नाही. आणि हेच जे आहे हे अर्जुनाला देखील कळलं होतं. अर्जुनाचा सखा, अर्जुन त्याला सखाच म्हणायचं, बरोबर आहे की नाही? अर्जुन म्हणायचा कृष्ण माझा सखा.
की जेव्हा अज्ञातवास म्हणजे 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, सगळं हे झाल्यानंतर सुद्धा कृष्णाने शिष्टाई करून सुद्धा युद्ध मात्र पुढे ठाकलं होतं. बरोबर आहे. हे युद्धाचा प्रसंग आहे म्हटल्यानंतर हा जो शकुनी मामा आहे ना, तो दुर्योधनाला सांगतो की तू एक काम कर, तू कृष्णाकडे जा आणि त्याच्याकडे त्याची सेना माग. कारण कृष्णाची सेना म्हणजे नारायणी सेना जी होती ती काही औक्ष योनीची होती, म्हणजे अतिशय इतकं की समोर अगदी पूर्ण सागरच उभा आहे जसा काही, अशी त्यांची नारायणी सेना होती. नारायणी सेना मागितली होती. मग दुर्योधन येतो. आता कसं असतं की सकाळी सकाळी उठण्याच्या वेळेला आपण पटकन जाऊ आणि पटकन त्याला मागून घेऊ असं म्हणून तो जातो आणि तो तिथे याच्या श्रीकृष्णाच्या डोक्यापाशी बसतो. आणि नंतर अर्जुन येतो. अर्जुन त्यांच्या पायापाशी बसतो. आता कृष्णाची झोप झाल्यानंतर कृष्ण डोळे उघडतात. साहजिकच त्यांना कोण दिसतं? अर्जुन. कारण तो पायापाशी होता ना, पटकन दिसला. अरे वा अर्जुना, आज सकाळी सकाळी तू इथे आलेला आहे? हो कृष्णा, आलोय खरं. काय बाबा, काही मागायचंय का? नाही, काहीच नाही, सहजच. बर. आणि मग त्याचं मग हा दुर्योधन असा अस्वस्थ होतो. बापरे, आता मला काही मागणार आहे का? तो लगेच मग मी बसलोय इथे, मी. अच्छा अच्छा अच्छा, दुर्योधना तू पण आलायस का? हो कृष्णा, मी पण आलेलो आहे. काय बाबा, तुला काही हवं आहे का? हो मला हवं आहे. पण काय हे बघ, आता मला तुम्ही दोन्ही दिसलेला आहात, पण प्रथम मला अर्जुन दिसलेला आहे. तेव्हा मी अर्जुनाला ही संधी दिली. तू पण मागायला आलेला आहे. त्याने सांगितलं मला काही नको आहे, पण मला द्यायचं आहे. तेव्हा मी त्याला विचारणार, पहिले त्यालाच विचारणार, नाही नाही पण मी इथे आधी आलोय, तू आधी आला असलं तरी मला पहिले तो दिसलेला आहे. भगवंताला जर आपण दिसावं असं वाटत असेल ना, त्याच्या चरणाशी राहायचं असतं. भगवंताची माझ्याकडे नजर लागली असं जर वाटत असेल ना, त्याच्या चरणापाशी राहायचं असतं. डोक्यापाशी जाऊन काही उपयोग असते ना. तेव्हा अर्जुनाला पहिल्यांदी संधी मिळते आणि श्रीकृष्ण म्हणतात की बोल अर्जुना, तुला काय पाहिजे आहे? त्यावेळेस अर्जुन सांगतो की मला काहीच नको आहे माधवा, मला काहीच नको आहे, मला तू हवा आहे. बघ बरं, हो हो माधवा, केशवा, मला कोणीच हवं, मला तू हवा आहे. अजूनही विचार कर. आता दुर्योधन मात्र असं बापरे, आणि 2-3 वेळा विचारतोय माझं काय होईल? नाही, आता माझं मन प्रार्थना, माझं म्हणतो. बरं, आता तू सांग, तुला काय हवं? मला तुमची ना नारायणी सेना हवी आहे. बरं, तुला नारायणी सेना हवी आहे, ठीक आहे. पुन्हा एकदा अर्जुनाला विचारलं जातं, पार्था बघ ना, तुला पाहिजे का अर्जुन नारायणी सेना? अजूनही मी विचार करते नाही. आणि अर्जुन जो आहे तो कृष्णाची निवड करतो आणि दुर्योधन अतिशय आनंदामध्ये तिथून निघून जातो आणि खुश होतो की मला नारायणी सेना मिळाली आहे. आता माझं कोणी काही वापर करू शकत नाही. हाच अर्जुन, त्याला माहिती असतं की काय आहे ते. ज्या वेळेला त्या रणांगणावरती युद्ध चाललं, 18 दिवस युद्ध होतं आणि शेवटच्या दिवशी रोज युद्ध समाप्तीच्या वेळेला कृष्ण पहिलं उतरायचे आणि नंतर अर्जुनाला उतरायला सांगायचे. पहिल्या दिवशी अर्जुन उतरायला लागतो, कृष्ण सांगतो थांब, पहिले मी उतरणार, मग तू उतर. मग असंच सगळं चालतं. शेवटच्या दिवशी सुद्धा अर्जुनाला वाटतं आपण उतरायचंय पहिले, मग कृष्ण उतरणार आहे पहिले. मग त्यावेळेला अर्जुन म्हणतो की मी उतरतो. त्यावेळेस कृष्ण म्हणतात आज
पहिले उतरायचं नाही, रोजचा नियम मी ओढणार नाही. शेवटी कृष्ण अर्जुनाला खाली ढकलून देतो आणि स्वतः त्या रथातून बाजूला होतो. ज्या वेळेला कृष्ण रथातून बाजूला होतो त्यावेळेला तो रथ जळून खाक होतो. मग अर्जुनाला कळतं की अरे काय सामर्थ्य होतं हे आणि काय झालं असतं माझं मी जर हरीचं ऐकलं नसतं. म्हणून हरी आला होता मग कैसी भय चिंता. अर्जुनाला भय नव्हतं ते, कारण त्यांना मागूनच घेतलं होतं ना. त्याच्यामुळे हरी आला होता मग कैसी भय चिंता. हे तुकोबा महाराजांनी त्यांच्या आयुष्यामध्ये स्वतः ते अनुभवलं होतं, म्हणूनच ते सांगू शकले. म्हणूनच ते सांगत आहे की साठविला हरी जेणे हृदय मंदिरी. माझ्या हृदयात जर हरी असेल ना तर मला आता कशाची चिंता नाही. पुढे तुकोबा महाराज सांगता आहे की तुका म्हणे हरी काही उडू नेहमी उडू. ज्या वेळेला हे सगळं होणार आहे, हरी माझ्या हृदयामध्ये येणार आहे, आपण पूर्ण आपली येणधार संपणार आहे, हे सगळं होणार आहे. त्याच्यानंतर हा हरी काय करणार आहे तर आपलं काहीही उडू देणार नाही, काहीच नाही. ज्या वेळेला तुमचं कर्म संपतं ना तेव्हा ती येणधार संपणार आहे. कर्म संपलं की येणधार संपणार आहे. मग कर्म केव्हा संपेल? ज्या वेळेला ह्या कर्माचा जो आपल्याला मिळणारा आपल्याला भाग आहे, पूर्ण आपल्याला कर्म भोगावं लागतं, त्याचा जो भोग आहे तो भोग संपला की तुमची येणधार संपणार. मग काय नाही उडू दे. गमत बघा, एक असाच साधक होता, गायत्रीचा साधक होता. गायत्रीची अत्यंत उपासना करायचा, इतकी उपासना की बस. अनेक वर्ष त्याने 12 वर्ष 24 वर्ष अनेक वर्ष त्याने त्याच्यामध्ये घालवली. आणि अशी अनेक वर्ष त्याने घालवल्यानंतर एक दिवशी गायत्री त्याला प्रसन्न होत्या. गायत्री माता प्रसन्न होती. बोल बाळा, तुला काय पाहिजे? आणि हा विचार करतो की मी कोणत्या कामनेने ही साधनेला सुरुवात केली होती. मला मोठं घर पाहिजे होतं, मला खूप संपत्ती पाहिजे होती, मला खूप ऐश्वर्य पाहिजे होतं. याच्याने मी ही साधना सुरुवात केली होती. पण आता मला काहीच मागावंसं वाटत नाहीये. हे काय आहे? मग तो गायत्री मातेलाच विचारतो की माते, मी हे सगळं असं याच्याने सुरुवात केली होती, आज मला काही मागावंसं का नाही वाटत तुझ्याकडे? तर गायत्री माता सांगते की आता तुला वैराग्य आलंय. मग आता मला काय म्हणे, एवढे वर्ष मी ही तपश्चर्या केली, आता मला याचा उपयोग काय झाला माझ्या एवढ्या साधनेचा? मग गायत्री माता म्हणजे ठीक आहे, एक काम करू नये, फक्त पाठीमागे वळून बघू नये. तो खरंच असं पाठीमागे बघतो आणि त्याला अनेक असे पर्वत दिसतात, इतके पर्वत दिसतात की बस, आणि ते सगळे जळलेले दिसतात त्याला, एवढे पर्वत जळलेले. मग तो विचारतो, हे काय आहे? की तुझी पाप आहेत म्हणे, अनंत पापराशी आपण हरिपाठामध्ये म्हणत असतो आपण. ते एवढी सगळी पापांची पर्वत आहेत तुझ्या, तुझी जी साधना केलीस ना त्याच्याने ते जळले आहे. आणि आपल्याला आपल्या पापांची आपल्या पर्वत जर अशी जाळायची असतील तर काय करायचं आहे? तर
जेवढीनाथ आजपासून आपण सगळ्यांचे कीर्तन ऐकतोय. आज शेवटचा कीर्तनाचा भाग समावेशाकडे चालला आहे. मी गायत्री त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी त्यांचा नाच म्हणून चालू करते सत्कार. Oh!